जय हिंद, जय सनातन. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आज अश्विन महिन्याची कोजागिरी. या कोजागिरीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे शारदीय नवरात्र असल्यामुळे शरद पौर्णिमा म्हणून ओळखल्या जातं. त्याच्यानंतर कौमुदी पौर्णिमा म्हणून ओळखल्या जातं. त्यानंतर कोजागर या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर कोजागिरी नावानं ओळखलं जातं. त्यानंतर हिरकणी पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं आणि रास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अशी वेगवेगळ्या नावाने ही पौर्णिमा प्रसिद्ध आहे. कालानुरूप काळानुसार व्यक्तीनुसार ह्या पौर्णिमेचं महत्त्व वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस ही कोजागिरी किंवा कोजागर नावाची ज्यावेळेस पौर्णिमा सुरू झाली, त्यावेळेचा कथा किंवा त्यावेळची घटना ही आपण बघूया. तर पूर्वी समुद्रमंथन झाले होते. समुद्रमंथनाच्या काळामध्ये ज्यावेळेस समुद्रमंथन सुरू झालं, त्यावेळेस आजच्या दिवशी या शरद पौर्णिमेच्या दिवशी काय झालं की माता लक्ष्मी समुद्राच्या बाहेर आल्या त्या समुद्रमंथनातून. म्हणजे त्यांचा आजचा जन्मदिवस हा ऐतिहासिक म्हणा किंवा पौराणिक म्हणा, भागवतामध्ये हे वर्णन आहे. श्रीमद भागवत महर्षी व्यासांनी लिहिलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये माता लक्ष्मीच्या उत्पत्तीचं, समुद्रामधून बाहेर आल्याचं, समुद्रमंथनातून बाहेर आल्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि त्या दिवशीपासून या शरद पौर्णिमेला कोजागर पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पौर्णिमा का म्हणतात, तर वर्षा ऋतू संपतो. काय होतं, या ठिकाणी वर्षा ऋतू संपतो आणि शरद ऋतूला सुरुवात होते. म्हणजेच जे दमट वातावरण वगैरे असतं पावसाचं, ते या ठिकाणी संपून जातं आणि शरद ऋतूची सुरुवात होते. म्हणजेच थंडी पडायला सुरुवात होते. आणि या शरद ऋतूमध्ये जो पदार्थ खाल्ला जाईल, तांदळाचा असो, गव्हाचा असो, ज्वारीचा असो, दुधाबरोबर खाल्ल्यानंतर ती एक ऊर्जा शरीरामध्ये निर्माण होते. ती पचनासाठी मजबूत अशी आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता रास पौर्णिमा ही द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस गोकुळामध्ये वास्तव्याला असतात, त्यावेळेस ते काय करतात की रात्रीच्या वेळेला या अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला सर्व गोपिकांना सांगतात की बाबा, यमुनेच्या काठावर वृंदावनाच्या ठिकाणी आपण काय करू, रासक्रीडा करू. त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण या, आपण रात्रीच्या वेळेला चंद्रप्रकाशामध्ये ही रासक्रीडा करू. आता रासक्रीडा त्या दिवशी करण्याचं कारण काय, तर त्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी चंद्र हा पूर्ण 16 कलांनी, म्हणजे चंद्राचा जो प्रकाश आहे तो परिपूर्ण स्वरूपामध्ये पृथ्वीवर पाठवत असतो आजच्या स्थितीमध्ये. कारण काय असतं की पृथ्वी आणि चंद्राचं अंतर ह्या महिन्यामध्ये जवळ आलेलं असतं. पृथ्वीच्या जवळ चंद्र आलेला असतो आणि त्यांच्यामधलं जे
3 कोटी जे अंतर आहे ते त्या ठिकाणी कमी होऊन जातं आणि ते कमी झालेलं अंतर काय होतं की जवळ आल्यामुळं चंद्राचा परिपूर्ण प्रकाश या ठिकाणी पृथ्वीवर येतो आणि ती किरणं आल्हाददायक असतात मानवाच्या शरीरासाठी. मग आपण डी जीवनसत्व ज्या अर्थी सकाळी सकाळी हिवाळ्यामध्ये, आता शरद ऋतूपासून हिवाळ्यामध्ये डी जीवनसत्व घेण्यासाठी सूर्याच्या प्रकाशामध्ये सकाळी उठून सूर्य पूर्वेला असतो त्या पद्धतीनं ती डी जीवनसत्व मिळवण्यासाठी जी सूर्याची कोमल किरणं असतात त्याच्यामध्ये जे डी जीवनसत्व असतं ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला सकाळी उठून सूर्यप्रकाशामध्ये जावं लागतं. तसंच ह्या हिवाळ्यामध्ये शरद पौर्णिमेच्या रात्री जी चंद्रापासून किरणं आलेली असतात त्याच्यामध्ये जी जीवनसत्व आहेत ते मिळवण्यासाठी आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये रात्री जागरण करावं लागतं. आता सत्ययुगामधील रामाची जी कथा आहे किंवा रावणाची जी कथा आहे त्या कथेमध्ये रावणाचं पात्र महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तर आपण सर्वांनाच माहीत आहे की रावणाच्या शरीरामध्ये अमृतकुप्पी नावाचा एक द्रव पदार्थ होता. तर त्या ठिकाणी असा उल्लेख आहे, म्हणजे मी ज्या ठिकाणी वाचलं किंवा काही इतिहासकारांनी जे काही लिहिलेलं आहे त्या ठिकाणी असं वर्णन आहे की गाईचं गावरान तूप बेंबीवरती टाकायचं आणि जो बहिर्वक्र काच असतो त्याच्या साह्याने चंद्राची किरणं रात्री 12 वाजता एकत्रित करून त्या तूप टाकलेल्या जागेवरती बेंबीवरती ती किरणं एकत्रित करायची आणि ती एकत्रित केलेली किरणं जी आहे ती किरणं काय करतात की शरीरामध्ये जे आधी व्याधी रोग वगैरे आहेत ते नष्ट करण्याचं कार्य त्या गाईच्या तुपापासून आणि चंद्राच्या किरणापासून नष्ट होतं आहे असं पूर्वीच्या ग्रंथकारांनी इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. आता आत्ताचे जे काही इतिहासकार आहेत महान विद्वान आहेत, पूर्वीच्या विद्वानापेक्षा श्रेष्ठ असे स्वतःला समजतात असे काही इतिहासकार आजच्या काळामध्ये जन्माला आलेले आहेत. ते या गोष्टीला मानायला तयार नाहीत. ते म्हणतात की असं कसं शक्य होईल, विज्ञानाने या गोष्टीला मान्यता दिली पाहिजे. अरे तुम्ही त्या काल परवाच्या शास्त्रज्ञ झालेल्या लोकांच्या भरोश्यावर आहेत आणि इथं हजारो करोडो वर्षापासून आपला संस्कृती आपला इतिहास सांगतोय की हे विज्ञान सत्य आहे, त्याला तुम्ही मानायला तयार नाहीत. मग ह्या इतिहासकाराला काय म्हणायला पाहिजे, ह्यांचं काय करायला पाहिजे, सत्कार करायला पाहिजे ह्यांचा. ठीक आहे. आणखी या शरद पौर्णिमेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या काही गोष्टी आहेत त्या बघू आपण. या इतिहासकाराचा तुम्ही तुमच्या हिशोबाने निर्णय घ्या, मी काही सांगू शकत नाही कारण निर्णय तुमचा आहे. तर कोजागिरीला हिरकणी पौर्णिमा असे का म्हणतात याचं एक छानसं उदाहरण आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकलाच असेल. आपल्याला माहीत असेल की रायगडावर कोजागिरीच्या पौर्णिमेला हिरकणी नावाची महिला दूध घेऊन रायगडावर आलेली असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती दूध विकते. कुठं? रायगडाच्या किल्ल्यावर. आणि त्या ठिकाणी दूध विक्री करून बाहेर पडताना तिला संध्याकाळ होते आणि तिला त्या गोष्टीचं भान राहत नाही किंवा दरवाजे बंद होतील काय, राजाचा काय नियम आहे वगैरे या गोष्टीची तिला कल्पना नसते. आणि संध्याकाळ होऊन गेल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर या रायगडावरचे दरवाजे बंद होऊन जातात आणि रात्रीचा प्रहर असतो. त्या मातेला एक छोटं बाळ असतं आणि त्या बाळाच्या आशेने मायेपोटी
ती किल्लेदाराला खूप विनवणी करते, सांगते की बाबा माझं बाळ खाली पायथ्याला आहे आणि ते माझ्याशिवाय राहू शकणार नाही. मी जर नाही गेले तर त्या बाळाला पाजील कोण, त्याची काळजी कोण घेईल, वगैरे वगैरे फार विनवणी करते. पण नियम नियम असतो. आणि त्यांनी सांगितलं की म्हणे माते, आता हो नाही ती घटना घडली, परंतु आता सकाळी नगारा वाजल्यानंतरच या किल्ल्याची दरवाजे उघडतील, तोपर्यंत दरवाजे उघडणार नाहीत. आणि नाईलाजानं ही माता रायगडाच्या पाठीमागच्या बाजूने एका कड्यावरून खाली उतरते आणि खाली उतरून ती आपल्या बाळाकडे जाते. आणि ज्यावेळेस ही गोष्ट सकाळी राजांना कळते, त्यावेळेस राजे आश्चर्यचकित होतात. ती माता गेली कुठं, ती महिला गेली कुठं, त्या बाळाची आई गेली कुठं. आणि मग तिचा शोध घेतल्यानंतर त्यांना असं कळतं की ती गावामध्ये रात्रीच पोहोचली. तर मग दरवाजे बंद असताना गडाचे दरवाजे न उघडता ही माता पायथ्याला गेली कशी, आपल्या बाळाजवळ पोहोचली कशी, याचा शोध घेतल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की तिने रायगडाच्या पाठीमागची बाजू पार करून ती कुठे आलेली, आपल्या बाळापाशी आलेली. आणि तेव्हापासून त्या मातेच्या नावाने त्या रायगडावरती बुरुज उभा करण्यात आला आणि त्या बुरुजाला नाव देण्यात आलं हिरकणी बुरुज. आणि तेव्हापासून ह्या हिरकणीच्या मातेच्या नावाने हिरकणी पौर्णिमा सुद्धा म्हणून ओळखली जाते. अशी ही पौर्णिमा आहे. तसेच कौमुदी पौर्णिमा का म्हणावं, तर कौमुदी म्हणजे रत्न, आणि लक्ष्मी माता रत्नाच्या स्वरूपामध्ये त्या काळामध्ये समुद्रातून बाहेर आली होती, म्हणून तिला कौमुदी पौर्णिमा असे म्हटलेले आहे. अशा प्रकारची ही पौर्णिमा मोठ्या उत्साहाने पूर्ण भारतामध्ये आजच्या दिवशी साजरी केली जाते. आणि ही प्रस्तुती विश्वम ज्वेलर्स, सुवर्णकारनगर, जालना यांच्या वतीने इतिहासाची विखुरलेली पाने या अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि ही पौर्णिमा आजच्या दिवशी साजरी करताना ज्या म्हणजे 5 वर्षापासून ज्या लहान मुली असतात, त्या भुलाबाई नावाची एक देवी असते, बाहुली असती. त्या बाहुलीला माता पार्वतीचं स्वरूप मानून आणि भुलोबा नावाचं एक पुरुष बाहुला असतो, त्याला महादेवाचं स्वरूप मानून त्याची स्थापना त्यांनी केलेली असते. कधी नवरात्राच्या काळामध्ये. आणि आज त्या 16 दिवसाच्या काळामध्ये या सर्वचे सर्व बाल, महिला, जे छोट्याल्या मुली असतात, हे त्या भुलाबाईची 16 दिवस वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गाणी म्हणतात, त्याची प्रार्थना करतात. ज्या घरामध्ये लग्न होऊन 12 वर्ष 10 वर्ष झालीत, अशा घरामध्ये, ज्या ठिकाणी मुलबाळ नाही, अशा घरामध्ये ह्या भुलाबाईची स्थापना केल्या जाते, भुलोबाची स्थापना केल्या जाते. त्या ठिकाणी ते लहान मुली नवस बोलतात आणि 16 प्रकारचे रोजच्या रोज वेगवेगळ्या स्वरूपामध्ये नैवेद्य आणतात. म्हणजे खाऊचा प्रकार, जसं फुटाणे, मुरमुरे, चिवडा, चॉकलेट, बिस्किट, असे 16 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी आणतात. पूर्ण गाणी झाल्यानंतर गणपतीच्या स्तवनापासून तर 16 प्रकारची अशी ती गाणी आहेत. त्या गाण्यामध्ये काही धार्मिक कथा त्याच्यामध्ये वर्णन करून सांगितलेल्या जातात त्या गाण्यामध्ये. त्याच्यात काही ज्या संकेत दिले जातात समाजामध्ये, जसे काही रूढी किंवा
जे पूर्वीच्या काळामध्ये मुस्लिम सत्तेचं राज्य होतं, ते ज्या प्रकारचे अन्याय वगैरे करायचे ते त्या गाण्यामधून स्पष्ट करायचे. आता तेवढे गाणे मला काही मुलीसारखे येत नाहीत, पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की पारव्याच्या आवाजाने येवण आला दारी, त्याचे डोळे बघा कसे, अशा, आणि पाटलाने काढिले यवनाचे डोळे, असे म्हणजे बरेचसे संकेत त्यांनी त्या गाण्यामधून दिलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ही अशा अनेक प्रकारच्या रचना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या काळामध्ये रचल्या जायच्या, जेणेकरून समाज जागृत होईल अशा प्रकारची ती गाणी होती. म्हणजे समाजाला सावध. आणि एवढ्यावर हे थांबत नाही, तर विश्वनाथ काशीनाथ राजवाडे महान इतिहासकार, ज्यांनी मराठ्याचा इतिहास हा एक मोठा ग्रंथ लिहून ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांनीसुद्धा या भुलाबाई आणि भुलोबा यांच्यावर माहिती संदर्भात लिहिलेलं आहे. तसंच आपले डॉक्टर अशोक राणा यांनीसुद्धा बराचसा संदर्भ धार्मिक सण वगैरे म्हणून उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये भुलाबाई यांचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर सरोजिनी बाबर यांनी ज्या गोष्टी वगैरे लिहिलेल्या आहेत, त्यानंतर वंदना विठणकर असतील, सई परांजपे असतील, असे अनेक लेखक पूर्वीच्या काळातली त्यांनी जे काही माहिती लिहून ठेवलेली, किंवा संत बहिणाबाई ह्या ज्या आहेत यांनीसुद्धा या भुलाबाई वगैरे यांच्यावर अनेक प्रकारची गीते वगैरे लिहून ठेवलेली आहेत. अशा प्रकारची वेगवेगळ्या स्वरूपातली माहिती आणि काहींनी सांकेतिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वर्णन करून समाज जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे या स्वरूपातले ही समाजाला मध्ये जागृती आणण्याचा, लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंतचा महिलामध्ये हा जो परंपरा आहे, ही खरंच वंदनीय अशी परंपरा आहे. मी या ठिकाणी नतमस्तक होऊ इच्छितो. आणि पूर्वीपासून महिलाचं समाजामध्ये जनजागृती करण्याचं महत्त्वाचं कार्य महिलांनी केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्य संग्राम असो, 1857चा उठाव असो, मराठवाडा मुक्तीसंग्राम असो, अशा अनेक कार्यामध्ये महिलांनी सहभाग घेतलेला आहे. जसे की त्या काळातील जे भूमिगत क्रांतीवीर असतील, त्यांच्यासाठी अन्न पुरवणे, त्यांच्यासाठी अन्न तयार करून देणे, अशा वेगवेगळ्या स्वरूपांनी महिलांनी सहभाग घेतलेला आहे. आणि अशा साह्याने समाज जागृती होते हे निश्चित आहे. आणि धन्यवाद. आपण माझा हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि समाजापर्यंत ही छोटीशी थोडक्यात माहिती मी विश्वम ज्वेलर्सच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे. जय हिंद, जय सनातन. धन्यवाद.